आपले हुलस्वार ताबडतोब चारी दिशांना पाठवा. चारी दिशांना? हो, चारी दिशांना. अहो पण राजा चिक्कदेवरायाची फौज तर समोरच्या बाजूने येते, म्हणजे तशी आपल्या हेरांची पक्की खबर आहे बघ. आज तर गनिमी कावा आहे. दाजी साहेब, कावा ओळखत चला. ही जी खबर आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे ती आपल्याला गाफील ठेवण्यासाठी. प्रत्यक्षात तसं नाही. आमचाही तोच काय असे राजन. नाही तो लबाड चिकदेवराय आपल्यावर चालून येतो आणि त्याची चाहूल आपल्याला कशी काय लागू देतो. याचा अर्थ शंभूबाळ, तुम्हाला शंका येते? होय काका महाराज, जे चित्र आपल्याला दाखवलं जातंय ते प्रत्यक्षात नक्कीच तसं नाही. चिकदेवरायानं काहीतरी गुप्त हालचाल केली असणार. राज, तुम्ही जे म्हणताय त्यात काही तथ्य असेल, कारण तो चिक्कदेवराय तसा बदमाशच आहे बघ. राजन, हमें जल्दबाजी करनी होगी. होय कविराज, आपल्याला वेगानं हालचाली कराव्या लागतील. काका महाराज, दाजी साहेब, तुम्ही इकडच्या प्रांतातले जाणकार आहात. तुम्ही सांगा आपण काय केलं पाहिजे. शंभूबाळ, गांगरून जाण्याचं काही कारण नाही. चिकदेवराय कसाही असला तरी असलं धाडस करणार नाही. काका महाराज, आमच्या आबासाहेबांनी आम्हाला एक मंत्र दिलाय, अखंड सावधान. त्यामुळं आम्ही गाफील राहू शकत नाही. दाजी साहेब, फौजेला तयार राहण्याच्या सूचना करा आणि लढाईच्या उद्देशानंच फौज सिद्ध करा. जेवण खावण असेल ते करून घ्या म्हणावं. टेकड्या, दाट झाडं ह्याच्या आधारानं सावधपणे पुढे जाणं आणि झाल्यास बचाव करणं फार गरजेचं आहे. बचाव कसला कविराज? आता करायचा तो हल्लाच. चिकदेवरायानं कल्पनाही केली नसेल असा हल्ला. हर हर महादेव! वहिनीसा, हेर आलाय दक्षिणेतून. काही महत्वाची खबर? हो, म्हणजे आम्ही ओझरतं ऐकलं, परंतु तिथे परिस्थिती अनुकूल नाही. अनुकूल नाही? परंतु आता तर आपले काकासाहेब एकोजीराजे येऊन मिळालेत. कुतुबशहाची फौज आज न उद्या येऊन पोहोचेल. आमचे दाजी साहेब आहेत. तरीही प्रतिकूल परिस्थिती असावी? परिस्थिती प्रतिकूलच आहे. पंत, जे काही असेल ते स्पष्टपणे बोलावं. स्पष्ट सांगायचं झालं तर हेरांनी जी खबर आणली ती थोडी काळजीत टाकणारी. म्हणजे राजे म्हैसूरवर चाल करून येणार ही खबर मिळाल्यापासून कित्येक भार लोखंड चिकदेवरायाने म्हैसूरमध्ये मागवले. शेकडो गाड्या भरून लोखंड म्हैसूरमध्ये आणलं गेले. परंतु लोखंडाचा आणि काळजीचा काय संबंध? अक्कासाहेब, गेल्या काही वर्षात चिकदेवरायाने युद्धाची पद्धत बदलली. त्याने तीर कमान चालवणारी मोठी फौज उभी केली, जी अत्यंत निष्णात आहे. अचूक मारा करून शत्रूला घायाळ करण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. हे खरं आहे आणि म्हणूनच आपल्या पराक्रमी सरदारांचा पराभव झाला. हो, आणि तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते. हजारो कारागीर बाण तयार करत आहेत आणि ही खबरच काळजीत टाकणारी आहे. पंत, ही खबर जशी तुम्ही आम्हाला दिलीत तशी राजेंना? जी, एक हेर राजांकडे गेलाय आणि मी रायगडाकडे आलोय. असं? वहिनीसा, तो चिकदेवराय अत्यंत मगरूर आणि विश्वासघातकी आहे. म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की राजेंना 10,000ची कुमक पाठवावी. पंत, तुम्ही फौज तयार करा. फौज पाठवा, परंतु त्या औरंग्याचा विचार मनात असावा. स्वराज्यातलं बळ कमी करणं किती योग्य आहे तेही बघावं. अक्कासाहेब, पण काही झालं तरी दादासाहेबांना फौजेची गरज आता जास्त आहे. आम्ही जाऊ फौज घेऊन आणि राहू बिन्नीला. नाही, तुम्ही कुठेही जाणार नाही. एकाच आघाडीवर दोन्ही भाऊ नको. हो,
त्यापेक्षा तुम्ही इथे राहून त्या औरंग्यावर लक्ष ठेवा. जहांपना, जहांपना, दर जमाल व कमाल ऊंचे सुखन. क्या? आपके जमाल और कमाल का मुकाबला कोई नहीं कर सकता. खबर क्या है वजीर आला? खुश खबर है जहांपना, आपने सही वक्त पर अपने सरदार को असला देकर राजा चिकदेव राय के पास भेज दिया. वाह. और नतीजा? जहांपना, चिकदेव राय ने खुद को आपकी वफादारी का हलफ मानकर संभाजी राजा पर हमला बोल दिया. अभी अभी खबर आई है. वाह, ये तो बहुत बढ़िया खुशखबरी लाया वजीर आला. हमारा दिल बाग बाग हो गया. अब चिकदेव राय संभाजी को नहीं बख्शेगा. जी जहांपना. वजीर आला, राजा चिकदेव राय सिर्फ एक बड़ा सूरमा नहीं है, खूंखार भी है. सूरमाओं का सूरमा है और जालिमों का जालिम. जी जी मेरे आका. लेकिन क्या? जहांपना, संभाजी भी आसानी से हार मानने वालों में से नहीं है. वजीर आला, आप जो कह रहे हैं वो यहाँ दक्कन में दुरुस्त हो सकता है, लेकिन वहां मैसूर परगना में नहीं. संभाजी ने चिकदेव राय के इलाके में जंग करके अपनी फौज को मौत के दरवाजे पे धकेल दिया है. वजीर आला, राजा चिकदेव राय को हमारी तरफ से जो मदद चाहिए उसे दो. हाथी, घोड़े, फौज, तोपें, सोने की अशर्फियां, सोने के मोहरे, जो चाहिए हर मुमकिन मदद उसे मिलनी चाहिए. सुनबाई, मातोश्री, अचानक महानी सांगावा दिला असता तर आम्ही आलो असतो. अहो, धीर धरवला नाही म्हणून आलो. काय झालं? तुमचे डोळे जडावल्यासारखे दिसत आहेत. अहो, काय सांगू तुम्हाला, बसल्या जागी डोळा लागला पण शंभूराचे दिसले. बरं झालं ते तुमच्या स्वप्नात आले ते. परंतु ते पलीकडे होते आणि आम्ही अलीकडे, आणि आमच्यामध्ये रक्ताचा पूर आलेली नदी. काय? हो ना, त्यांनी असा पाय बुडवला त्या रक्ताच्या पुरात आणि आमचे डोळे उघडले. काय असेल हो? याचा अर्थ एकच होतो, तुमचे चिरंजीव आणि आमचे राजे त्यांच्या तलवारीनं रक्ताचे पाट वाहते. भीती वाटते हो आम्हाला. असं का स्वप्न पडलं असेल? असे स्वप्न कधी पडत नाही, आणि आले तर असे स्वप्नात येत नाहीत. सुनबाई, स्वार पाठवाल का हो कर्नाटक प्रांतात? त्याची काही गरज नाही. स्वार रोज येतो, रोजच खबर मिळते आपल्याला. निळोपंतांनी हेरास तशा सूचनाही दिलेल्या आहेत. पण काळजी वाटते हो. मातोश्री, काळजी करू नका. काळजी करण्याचं तसं काही कारण देखील नाही. म्हणजे? हे बघा, अंबिका ताई साहेबांचं पत्र आलं आहे. अंबिकाबाई साहेबांचं पत्र? त्या लिहितात, दादासाहेब इकडे या प्रांतात आल्यामुळे आणि चिकदेवरायाच्या क्रूर स्वभावामुळे तुम्ही सर्वजण चिंतेत असाल. मात्र चिंता करण्याचे काहीच कारण नाही, कारण इकडे दादासाहेबांचे उत्तमरित्या स्वागत झाले आहे. इकडील सर्व छोट्या छोट्या राजांनी दादासाहेबांचे स्वागत केले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे आमचे साहेब सरदार महाडिकही निरोप पावताच दादासाहेबांच्या भेटीस गेले आहेत. एवढेच नाही तर इकडचे इक्केरीचे राज्याचे राजे
शिवप्पा नायक, त्याचबरोबर मधुरेचा राजा चोकन्नाथ, रामनाडचा राजा सूर्य मश्वनायक हे सर्वजण दादासाहेब आल्याने खुश झालेत. जगदीश्वरा, बघितलत ना, आणि तुम्ही काळजी करत होता. अंबिकाताई साहेब पुढे लिहितात, महाराज साहेब, आजोबा शहाजी राजे साहेबांची पुण्याई इथे घराघरांच्या गणेशपट्टीवर लिहिली गेली आहे. महाराज साहेबांचे नातू, शिवरायांचे पुत्र म्हणून दादासाहेबांना बघण्याची केवढी अहमिका लागली आहे. चिंता करू नये. सुनबाई सौभाग्यवती भवानीबाई, चिरंजीव शंकराजी आनंदात आहेत. मातोश्रींना दंडवत आणि सर्वांना मानाप्रमाणे नमस्कार. बघितलत ना मातोश्री, आत्ता जीव भांड्यात पडला आमचा. चिंता मिटली. आता आम्हाला खात्री वाटते, जिंकतील तर शंभूराजेच. राजन, फौज तयार आहे. शाबास. 20,000ची फौज, जिनबंद घोडा, हत्यारबंद मावळा ह्या क्षणाला मैसूरच्या दिशेनं तोंड करून उभा आहे आणि आपल्या एका आदेशाची वाट बघतोय. त्या उन्मत्त चिकदेवरायाला नमवण्याचा क्षण जवळ आला तर. जी राजन. राजन, आपल्या फौजेतील घोडी पायाच्या खुरांनी माती उडवत आहेत. कविराज, एकूणच सगळ्यांना घाई झालेली दिसते. जी, आपल्या सैन्याची रचना बगलामुखी आहे. आघाडीवर हरजीराजे आहेत, एका बाजूला आपण, आणि एका बाजूला एकोजीराजे आहेत. नाही कविराज, आघाडीवर आम्ही राहणार. हरजीरावांना मागे ठेवा. राजन, आता सैन्याची हलवालो करणं अशक्य आहे. कविराज, आधी आम्हाला सैन्याची रचना तर बघू द्या. चला बा, सर्वजणच आपली वाट बघतायत. आपला तोफखानाही सज्ज आहे आणि आपले निष्णात गोलंदाज आपल्या एका इशाऱ्याची वाट बघतायत. कविराज, एवढ्या या प्रहरात जे हेर आले त्यांच्याकडून काही खबर? येणाऱ्या खबरा आपल्या फायद्याच्या, कारण चिकदेवरायाची फौज पोहोचण्यापूर्वीच आपण सुरक्षित ठिकाणी जागा धरून राहू. चला. बहावा भले नागो एकटा हाना मारा तर यही द्रिया बेडे मागे हटायचं नाही म्हणतो मी. आक्रमण आक्रमण.
भाजन खूप मोठा धोका झालाय. शत्रू जवळच दबा धरून बसलाय. राजन तुम्ही मागच थांबा, आम्ही लढतो. नाही दाजी साहेब, राजा ऐका आमचं. शत्रूंना आपल्याला तकवा दिलाय. भाजन तुम्ही पाडे टप्प्यातून दूर व्हा, ऐका आमचं. नाही कविराज, आमच्या मावळ्यांना सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. भाजन शत्रूची संख्या खूप आहे आणि शत्रू जवळ आहे. राजा ऐकावं. नाही कविराज, आम्ही इथवर आलो ते माघार घेण्यासाठी नाही. चला लढा. हर हर महादेव. राणीसाहेब, आम्ही सांगावं तरी काय सांगावं. हेर खबरा घेऊन येत आहेत. त्या ऐकून आमचा जीव कासावीस होतो. राणीसाहेब, आम्ही काही सांगावं आणि आपण ऐकावं असं नाही. ऐकू नये. पंत, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. राणीसाहेब, आपले राजे सावध होते. फौजेची व्यूहरचनाही केली होती. राजा चिकदेवरायावर आक्रमण करायचं हे राजांनी ठरवलं होतं. राजे दिवस उजाडण्याची वाट बघत होते. दिवस उजाडला तेव्हा आपलं 20-25 हजाराचं घोडं फुरफुरत उभं होतं. तेवढ्यात चिकदेवरायाचं एक पथक आलं. आपलं पथक त्या पथकाला जाऊन भिडलं. दोन्ही पथकांमध्ये खडेजंगी झाली. पण चिकदेवरायाच्या पथकाने काढता पाय घेतला. पथक पिछाडीवर गेलं. मग आपल्या पथकाने चिकदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग सुरू केला. तेवढ्यात दुसरं पथक आलं. ते आपल्याशी लढू लागलं. पण काही वेळातच चिकदेवरायाचं सैन्य हरलं आणि माघारी सुसाट निघालं. आता मात्र राजे संतापले. त्यांनी आदेश दिला आणि आपल्या सैन्याने चिकदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावरच एक छोटी टेकडी होती. चिकदेवरायाचं सैन्य त्या टेकडीवर लपून बसलं. आपली 10,000ची फौज त्यांच्या पाठलागावर होती. राजे त्या पथकाच्या आघाडीवर होते. पण आपली 10,000ची फौज त्यांच्या पाठलागावर होती. राजे त्या पथकाच्या आघाडीवर होते. पण काय? बाळराजे अहो, चिकदेवरायाची 15,000ची बाणदारी फौज आदल्या दिवशीच तिथे लपून बसली होती. त्याच्या पथकाने आपल्या फौजेस तिथवर नेलं आणि टप्प्यात येताच एकाच वेळी तिखट अणकुचीदार बाणांचा मारा चालू केला. आक्रमण! आपली फौज गांगरून गेली. तिला प्रतिकारच करता आला नाही. आपले धैर्याचे मावळे कोसळले. घोडी बिथरली. कित्येक घायाळ झाली आणि सर्वत्र हाहाकार उडाला. आणि राजे हरजी राजे, तुम्ही राजांच्या मागावर जा. अहो पण राजा आहेत कुठं? अहो बघा ना. कविराज, कविराज, राजेंना बाण लागलाय. काय? राजे खाली कोसळले. बाण लागला?